पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आधी सूप आणलंय तुझ्यासाठी, ठेवून दे आता ते। वाव, नाही मी भरवलं। अमेझिंग। हो ना? आई तुला माहितीये तिकडे मी तुझ्या हातचं जेवण इतकं मिस करायचो ना। हो पण आता माझ्या हातचं जेवतेस की? काय हवंय? माझा फोन हवाय मला। मी देते। अगं उठायचं नाहीस नाहीस, मुळात असं खाता पिताना फोन घेऊच नये, पण मी देते। अगं मला जरा एक काम आहे अर्जंट। थँक्यू। थँक्यू बिंक्यू राहू दे, मला सांग ती नेत्रा कुठे आहे? असेल इथेच कुठेतरी। कुठेतरी म्हणजे तुझी काळजी घेण्यासाठी ठेवलंय ना तिला, इथे इथे राहायला हवं तिने। कुठे गेली होतीस? बाईसाहेब मी जरा कारण नको देऊस आता, इथे थांबायचं ग, आधीची काळजी घ्यायला, त्याला काय हवं नको ते बघायला, घरभर नाही भटकत राहायचं। कसं झालंय? अमेझिंग। तर आता पट्टा प्या, मला आजोबांचं औषध द्यायला। मग दे ना इकडे, मी पितो। संपायचं आपण। हो य थांब आता, इथे जाऊ नकोस कुठे, काळजी घे जरा त्याची। बॉडीगार्ड, तुला माहितीये आईच्या आजच्या जेवणाला काय कमाल चव आहे। बाईसाहेबांचा खूप जीव आहे ना तुमच्यावर। आणि तुमच्या खऱ्या आई, त्यांचा सुद्धा खूप जीव असेल ना तुमच्यावर। हीच माझी खरी आई आहे। पण मला तर सांगितलं होतं की, तुला कोणी काही सांगितलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या आईचं नाव रुपाली आहे। कारण आईची माया, तिचं प्रेम मला याच आईकडून मिळालंय। अद्वैत साहेबांचा आणि बाईसाहेबांचा किती जीव आहे एकमेकांवर। बाईसाहेब खरंच खूप चांगले आहेत। देवी आईने दिलेल्या संकेतात जो हात दिसला होता तो त्यांचा नसेल। श्रीहरी, मी तुमचं दुःख समजू शकतो, आवरा स्वतःला। आता आपण देवाकडे एकच प्रार्थना करायची, या सगळ्यामागे जो कोणी आहे तो लवकरच पोलिसांना सापडू दे। तो सापडला तरी गुरुजी परत यायचे नाहीत ना। 12 वर्षाचा असताना माझे आई वडील गेले, मी पोरका झालो होतो। गुरुजी मला आश्रमात घेऊन आले, तेव्हापासून आजपर्यंत माझ्यासाठी गुरुजीच सर्व काही आहेत। आज गुरुजी मला सोडून गेले, आता मी कुणाकडे बघायचं? श्रीहरी, आत्ता गुरुजी आपल्यात नसले तरी त्यांची शिकवण आपल्या बरोबर आहे। आणि तुम्हीच आत्ता म्हणालात ना, कोणाचाही आधार नव्हता तेव्हा तुम्हाला गुरुजींनी आधार दिला होता, तर तुम्ही सुद्धा तसाच आधार तुम्ही इतर शिष्यांना द्या, इतर भक्तांना द्या। आणि कुठलीही मदत लागली मला निसंकोचपणे सांगा, येतो मी। थांबा, अद्वैतच्या जीवावर कोण उठलंय हे सांगण्यासाठी गुरुजी आज तुमच्याकडे येणार होते। त्यांनी एक पत्र दिलंय तुमच्यासाठी। पत्र? हो। कदाचित गुरुजींना आपला मृत्यू दिसला असावा म्हणून त्यांनी हे पत्र दिले। ते म्हणाले मी शेखरपर्यंत पोहोचू शकलो नाही तर हे पत्र शेखरला दे। शुभमस्तु शेखर, हे पत्र तू वाचतोयस ह्याचाच अर्थ मी अनंतात विलीन होण्यासाठी निघालो आहे। माझा मृत्यू मला दिसतोय, ईश्वरानं मला बोलवलंय,
त्यामुळे मृत्यूला टाळणं म्हणजे नियतीविरुद्ध षडयंत्र केल्यासारखं आहे. आता मला निरोप घ्यावा लागेल. परंतु लक्षात ठेव, अद्वैतला कोणापासून धोका आहे हे तुला कळावं यासाठी मी एक शेवटचा उपाय सोडून जातोय. या पाकिटात मंतरलेली पिंपळाची पानं आहे. पाकिट ही पानं नकळत तुझ्या घरातील सगळ्यांच्या उशाखाली ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या व्यक्तीच्या उशाखालचं पान काळं झालं असेल त्याच्या मनात अद्वैत विषयी प्रचंड अस्वस्थता, नकारात्मकता आहे. ज्या व्यक्तीच्या उशाखालचं पान काळं होईल त्याच व्यक्तीपासून अद्वैतला धोका आहे. मी नसण्याने तुझ्या आयुष्यात पोकळी निर्माण होणार आहे, पण काळजी करू नकोस. श्रीहरी तुला मदत करेल. फक्त श्रीहरीची काळजी घे. शुभमस्तु. 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 बॉडीगार्ड, तू काय सतत अशीच उभी राहणार आहेस का माझ्या डोक्यावर? हं? जरा बस ना तिकडे. उभी काय आहेस अशी? नाही नको साहेब, बसून बसून कंटाळा येतो. पण तू अशी समोर उभी असलीस ना की उगाच काहीतरी सस्पेन्स, गूढ वातावरण तयार झाल्यासारखं वाटतं मला. तुला कंटाळा आला असेल तर बाहेर जाऊन फिरून ये जा. बाहेर? पण साहेब मी पहिल्यांदाच आले ना पुण्यात, त्यामुळे बाहेरचं फार काही माहीत नाहीये. आणि इथल्या रस्त्यांवर पण खूप गर्दी असते, त्यामुळे मला भीती वाटते. कसली? हरवण्याची. बापरे. बर मग एक काम कर, तू बाहेर जा जरा वेळ आणि तुझ्या त्या देवीची भक्ती कर शांतपणे जा. पण प्लीज मला एकट्याला सोड. पण साहेब मी जर तुम्हाला एकट्याला सोडलं तर शेखर साहेब रागवतील मला. नाही ओरडणार ते, मी बोलेन त्यांच्याशी. जातो. अगं जा ना. हॅलो. नेत्रताई आहे का? हा तिचा नंबर आहे ना? हो, ती जरा बाहेर गेली. 5 मिनिटांनी करा ना फोन. तुम्ही कोण बोलताय? अद्वैत. मी सांगतो तिला फोन करायला. नाही नाही नको नको. ताई कामात असेल ना, तुम्ही तिला नका सांगू कॉल करायला. मला फक्त तुमचा पत्ता हवा होता म्हणून कॉल केला होता. ते ताईला ना पार्सल पाठवायचंय म्हणून.
तुम्ही कोण बोलताय पण? मी हेमा, नेत्राताई आहे ना तिची लहान बहीण. तुम्ही मला तुमचा पत्ता देता का? घ्या, लिहून घ्या. एक मिनिट. हा सांगा आता. बंगलो नंबर 23. बंगला? बंगला नंबर 23. हा बंगला 23 FC रोड, FC रोड, पुणे. ओके थँक्यू. मी घेऊन येते हा पार्सल. तुझ्या बहिणीचा फोन होता. तिला पत्ता हवा होता इथला, मी दिलाय. पत्ता दिला? पण का साहेब, कोणी सांगितलं होतं तुम्हाला? हे हॅलो, ओरडते कायस माझ्यावर? नाही, मी ओरडत नाहीये, पण मला सांगायचं ना फोन आला होता तर. आता तू तुझा फोन इथे विसरून गेली होतीस, इतका वेळ वाजत होता तो. ही काय माझी चूक आहे का? सॉरी साहेब, मी बोलते. हे मी तू का फोन केलाय आणि तुला नंबर कुठे मिळाला? अच्छा, आता माझ्या लाडक्या बहिणीची खुशाली विचारायला पण फोन नाही करायचा का? नाही, आई आबा म्हणत होते की पोरगी खूप सुखात आहे. म्हणलं मग येऊनच बघूया पोरीचं सुख. चल मी ठेवते हा फोन, ते तुझ्याकडे यायला निघायचं आहे ना? हे मी ऐक माझं. पत्ता आहे माझ्याकडे. मी येते, बाय. नेत्राला फोन का केलास तू? आबा, मला तिची खूप आठवण येत होती हो. मला तिच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी तिला फोन केला. आणि मला तिला भेटावंसंही खूप वाटतंय हो आबा. आणि मी भेटणार आहे तिला. हेमे, घराबाहेर पाऊल टाकलंस ना तर थोबाड फोडून तू जमीन. आई, फोड थोबाड. चालेल मला, तू फोड थोबाड. एकदा मला तिला भेटू दे का आई, प्लीज. नाही हेमा, नेत्रा तिकडे सुखात आहे. तिथे जाऊन तिला त्रास होईल असं काही करू नकोस. आबा. हेमे, आई, नेत्रा बहीण आहे ग माझी. आज इतके दिवस झाले ती कुठे आहे, काय, मला काहीच माहित नाही. आणि तुम्ही दोघंही मला काही सांगत नाहीये तिच्याबद्दल. रात्री जाग आली ना की ती माझ्या शेजारी नसते ग. आणि मला त्यानंतर झोपच लागत नाही. हेमे, ती इथे होती तर तिला लाखोला वाहिल्यास तू, आणि तिथून गेली, तिचं जरा बरं चाललंय तर तुझं प्रेम उतू चाललंय का? ती इथे होती तर तेव्हा मीच तिला खूप बोलले, पण आता ती इथे नाहीये. मला तिची खरी किंमत कळते ग आई. ठीक आहे, तुला जसं समजायचंय ना तसं समज, पण मला तिला भेटायला जाऊ दे आई. तिला फक्त बघणार, भेटणार, तिच्याशी बोलणार आणि लगेच परत येणार. हा हेमा, अगं आप ऐका ना, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. मी ना आणि अशी लगेच येणार. हेमे, तिथे जाऊन जर तू तिला अवदसा म्हणालीस ना तर माझं मेलेलं तोंड बघशील बघ तू. आई, अगं तू काय बोलतेयस? नको नका बोलू हे असं सगळं. अगं अजून माझं लग्न बाकी आहे, नेत्राचं लग्न बाकी आहे, आणि आमचं सगळं तुम्ही दोघंच करणार आहात ना. नको नका बोलू असं. हेमे, तिथे जाऊन जर आगाऊपणा केलास ना तर मी घरात पाऊल ठेवायला देणार नाही, तुला लक्षात ठेव. नाही करणार मी आगाऊपणा, तुझी शपथ नाही करणार.
जाऊ? तू अशी बाहेर उभी, सगळं ठीक आहे ना? तुमचीच वाट बघत होते. झालं अंत्यदर्शन गुरुजींचं. देवाच्या इच्छेपुढे आपण काही करू शकत नाही, पण गुरुजींसारखा इतका भला माणूस, त्याचा अंत इतका असा दुर्दैवी व्हावा, खरंच वाईट वाटतं. पण तुम्ही त्रास करून घेऊ नका हा शिखर. शांत राहा. एक सांगू का, म्हणजे आता गुरुजी गेले त्यामुळे अद्वैतच्या जीवाला कुणापासून धोका आहे आपल्याला नाही कळणार. पण काळजी करू नका, शांत राहा आणि उगाच कोणावरही संशय घेत बसू नका. मी कोणावरही संशय घेणार नाही आता, कारण मला उपाय सापडलाय. उपाय? कसला उपाय? ते मी तुला नंतर सांगतो. शेखर, तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर? रुपाली, प्रश्न विश्वास अविश्वासाचा नाहीये, पण गुरुजींनी जो उपाय सांगितलाय तो कोणाला कळता कामा नये. पण उपाय दिलाय तसं तरी कशाला सांगितलं मग? शेखर, सांगा ना प्लीज. सॉरी, मी नाही सांगू शकत. ठीक आहे. आई परवा मला म्हणत होत्या की किती छान संसार करतेस तू रुपाली, राजाध्यक्षांच्या कुटुंबाला सावरलंस, सांभाळलंस, शेखरवर मनापासून प्रेम केलंस. आणि मी वेडी, मलाही खरंच वाटत होतं अहो, पण नाही, गैरसमज होता माझा. इतकी वर्ष संसार करून माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल विश्वासच नाहीये. अगं नाही, म्हणजे मीच कुठेतरी कमी पडत असणार ना. रुपाली, असं नाहीये. असंच आहे शेखर, असंच आहे. हे बघ रुपाली, तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर शेखर? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की अद्वैतच्या जीवाला माझ्यापासून धोका आहे? अगं नाही ग, मी असं कधी म्हणेन का? ह्या घरात सगळ्यात जास्त विश्वास माझा तुझ्यावरती आहे. ठीक आहे, मी तुला सांगतो. हे पत्र वाच. म्हणजे ज्याच्या उशाखालचं पान काळं होईल त्याच्यापासून अद्वैतला धोका आहे? हे सगळं पटतंय तुम्हाला शेखर? प्रश्न माझ्या पटण्याचा नाहीये रुपाली, माझा गुरुजींवरती विश्वास आहे आणि हा उपाय आपल्याला करून बघावाच लागेल. आणि गुरुजी का चुकीचा उपाय सांगतील आपल्याला कळेल ना अद्वैतच्या जीवाला कोणापासून धोका येते. मी आलोच.